वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत अव्यय हा मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याबद्दल आज आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. अव्यय 4 प्रकारचे असतात: क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. सुरुवातीस पाहूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. काळ, रीत, स्थळ व्यक्त होते. उदाहरण: काल शाळेला सुट्टी होती. काल हे झालं क्रियाविशेषण अव्यय. पाऊस भुरूभुरू पडत होता. भुरूभुरू हा झाला क्रियाविशेषण अव्यय. आता पाहूया स्वाध्याय. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखून लिहा. पहिलं वाक्य आहे: दसरा संपून दिवाळीचे वेध लागले की पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. यातील क्रियाविशेषण अव्यय आहे हळूहळू. दुसरं वाक्य आहे: त्याचे नाक दाबा म्हणजे आपोआप तोंड उघडेल. इथे आपोआप हे क्रियाविशेषण अव्यय आहे. वाक्य तिसरं: तिथे त्यांनी कष्टपूर्वक कुळागर फुलविले होते. आता कष्टपूर्वक हे झालं क्रियाविशेषण अव्यय. चौथं वाक्य आहे: आम्ही आताच एका मोहिमेची आखणी करीत होतो. या वाक्यामधील आत्ताच हा शब्द आहे जो क्रियाविशेषण अव्यय आहे. पाचवं वाक्य: मला डबा देखील घाईघाईने खावा लागेल. तर या वाक्यातील घाईघाईने हा शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतो त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता पाहूया दुसरा अव्यय शब्दयोगी अव्यय. जे शब्द वाक्यातील शब्दांना जोडून येतात व त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी ते संबंध जोडण्याचे कार्य करतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. हे शब्दयोगी अव्यय जे शब्द आहेत ते त्या शब्दाला जोडून येतात. उदाहरणार्थ सूर्य ढगामागे लपला. इथे मागे हे झालं शब्दयोगी अव्यय. दुसरं वाक्य आहे: शिक्षक फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्याजवळ हा फळा या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे जवळ, म्हणून जवळ हा होतो आहे शब्दयोगी अव्यय. आता आपण खालील स्वाध्याय सोडवूया. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखून लिहा. पहिलं वाक्य आहे: श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली. आता रणांगण या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे वर, मग यातील शब्दयोगी अव्यय आहे रणांगणावर. दुसरं वाक्य आहे: स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या माणसांना आधार दिला. या वाक्यात आहे स्वातंत्र्यासाठी, हे झालं शब्दयोगी अव्यय. तिसरं वाक्य आहे: संजय पाटील लहानपणापासून संस्कारशील होते. ते लहानपणापासून, पासून हा शब्द लहानपण याला जोडून आला आहे म्हणून हा होतो शब्दयोगी अव्यय. चौथं वाक्य आहे: नामदेव ओसरीत चटईवर झोपला होता. त्या चटईशी जोडून आलाय वर हा शब्द, म्हणजे चटईवर हे झालं शब्दयोगी अव्यय. तुळशी वृंदावनासमोर अंगणात फेर धरतात. आता तुळशी वृंदावनाला जोडून आलाय हा समोर हा शब्द. हा शब्द आहे तुळशी वृंदावनासमोर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभय म्हणजे दोन, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे. उदाहरणार्थ: आणि, परंतु, तरीही, नि इत्यादी हे शब्द आपण दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी वापरतो. इथे वाक्य दिलंय: तुम्ही स्वतः या किंवा तुमच्या मुलाला पाठवा. इथे किंवा हा उभयान्वयी अव्यय आहे. दुसरं वाक्य: तो आजारी आहे म्हणून आज खेळणार नाही. म्हणून हे झालं उभयान्वयी अव्यय. आता स्वाध्याय पाहूया. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखून लिहा. पहिलं वाक्य: आईच्या वाचनात हजार विघ्ने येत असत, पण माझ्या वाचनात कधीच नाही. यातील पण हा शब्द जो आहे तो उभयान्वयी अव्यय आहे.
दुसरं वाक्य आहे लोकसाहित्य आणि लोकपरंपरा येथील अभ्यासकांनी जोपासली. इथे आणि हा उभयान्वयी अव्यय आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, कारण यात अधिक प्रश्न व महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या असतात, त्या मिस करू नका. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आता पाहूया पुढील वाक्य. तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही कारण आमच्या लॅबमध्ये सध्या जागा नाही. इथे कारण हा उभयान्वयी अव्यय आहे. वाक्य 5. आमचे अलुरकर मास्तर कडक होते, शिवाय ते बोलतही अत्यंत खोचक. इथे शिवाय हा उभयान्वयी अव्यय आहे. आता पाहूया पुढील अव्ययाचा प्रकार म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. ज्या उद्गारातून बोलणाऱ्याच्या आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त होतात त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, अरे रे, भूकंपात त्याची घरे पडली. अरे रे हे झालं केवल प्रयोगी अव्यय. दुसरं वाक्य आहे आहाहा, किती सुंदर देखावा आहे. आहाहा हे झालं केवल प्रयोगी अव्यय. आता पाहूया स्वाध्याय. खालील वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखून लिहा. पहिलं वाक्य आहे छे, मला मुळीच वेळ नाही तुझ्यासोबत खेळायला. इथे छी हे झालं केवल प्रयोगी अव्यय म्हणजे एक्सक्लेमेशन. दुसरं वाक्य आहे बापरे, किती ती गर्दी. ते बापरे हा केवल प्रयोगी अव्यय आहे. तिसरं वाक्य आहे शी, किती घाणेरडा परिसर आहे हा. शी हे झालं केवल प्रयोगी अव्यय. चौथं वाक्य आहे अरेच्चा, तू अजूनही गेला नाहीस. अरेच्चा हे आहे केवल प्रयोगी अव्यय. पाचवं वाक्य आहे वाह, किती छान बोलता तुम्ही. वाह हा आहे केवल प्रयोगी अव्यय. मुलांनो, हे झाले अव्यय व त्यांचे प्रकार आणि आपण याबद्दल उदाहरणेही सोडवून दाखवले आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.